आणि म्हणून या दसरा मेळाव्याला एक मुहूर्त आहे. आपल्या अंतःकरणाचे विचार विकार नाहीसे करायचे, दुर्बुद्धी नाहीशी करायची, अहंकार नाहीसा करायचा आणि अहंकार रूपी रावणाला जाळायचंय पेटायचंय. आता पेटणार आहे. नारायणगडावर आव्हान करण्यात येत आहे की सर्व जाती धर्माला घेऊन चालणारा हा नारायणगड आहे. ओबीसी समाज असो, मराठी बांधव असो, एकमेकाशी सौजन्याने राहा, एकमेकावर प्रेम करा. आपल्याला एका बांधाला नांदायचंय, एका घरात नांदायचंय आणि म्हणून या नारायणगडावर हाच दसरा मेळावा खरा आहे की हे सोनं हे लुटायचंय, विचाराचं सोनं लुटायचंय. आणि आमच्या संघर्ष योद्धा जरांगे पाटलाला जनता जनार्दनाचा आशीर्वाद नक्कीच मिळावा की आमच्या राजाची प्रकृती ठणठणीत व्हावी. याच शुभसंकल्पाबरोबर 2 शब्दाला पूर्णविराम. धन्यवाद बाबा, धन्यवाद. महाराजांचे आशीर्वाद आणि गडाचे आशीर्वाद आपल्या सर्वांच्या पाठीशी आहेत. दादांनी सांगितलं होतं जेवढा होईल तेवढा, पण दादा समाज तुम्हाला कधी एकटा सोडणार नाही. रात्री टीव्हीवरती बातमी आली आणि आज सगळा समाज नारायणगडाच्या दिशेने निघाला. जोरदार टाळ्या वाजवून आपला एवढा आपल्यासाठी लढतोय ना. महाराष्ट्राची आन, मान आणि शान, मराठ्यांचा स्वाभिमान, संघर्ष योद्धे माननीय मनोहरदादा जरांगे पाटलांचं प्रचंड टाळ्या वाजवून आपण स्वागत करायचंय. प्रत्येक वादळ पेल्यांनी माझ्यात आत्मविश्वास आहे. पायाखाली जमीन, पाठीशी आकाश आहे. मातीमध्ये पाय रोवून मी सह्याद्री सरकार जात आहे. जाऊन सांगा त्या वादळांना तुमची मनोहरदादा जरांगे पाटील यांच्याशी गाठ आहे. आपल्या महाराष्ट्राचा स्वाभिमान, गोरगरिबांचा, सर्वसामान्यांचा बुलंद आवाज आणि ज्या दसरा मेळाव्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय अशा पारंपरिक ऐतिहासिक दसरा मेळाव्याला महाराष्ट्राला संबोधित करण्यासाठी माननीय संघर्ष योद्धे मनोहरदादा जरांगे पाटील यांना मी विनंती करतो. आपण जोरदार टाळ्यांनी दादांचं स्वागत करायचं आहे. प्रचंड टाळ्या. दादा 2 मिनिट टाळ्या वाजवायच्या. यानंतर आदरणीय जे काय दादा बोलणार आहेत ते लक्षपूर्वक ऐकायचंय भावांनो. दादांची प्रकृती अत्यंत खालावलेली आहे. अशा परिस्थितीत दादांना बोलायला लावणं सुद्धा धाडसाचं काम आहे. पण आपला योद्धा आहे, आपलं दैवत आहे, आपलं हृदयस्थान आहे. आता अशी परिस्थिती आहे, दादांशिवाय आपण राहू शकत नाही आणि आपल्याशिवाय दादा राहू शकत नाही. असं हे आई आणि लेकराचं नातं तयार झालेलं आहे. म्हणून दादांची प्रकृती एवढी खालावलेली असताना सुद्धा जे काही दादा बोलतील, दादा एक शब्द बोलले तरी ते आपल्यासाठी 1000 शब्द आहेत आणि दादांनी आपल्याला जिकडे बोट दाखवतील तिकडे त्या दिशेने आपल्याला जायचंय. आणि म्हणून या विराट जनसमुदायाला संबोधित करण्यासाठी आदरणीय संघर्ष योद्धे मनोहरदादा जरांगे पाटील आदरणीय दादांना मी विनंती करतो आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन करावं. जोरदार टाळ्या वाजवायच्या आपण सगळे. संस्थापक राजे छत्रपती शिवराय
हे तू हलू नको ना, तो मागे जा बाहेर. राजमाता मासाहेब जिजाऊ, धर्मवीर छत्रपती संभाजीराजे, कॅमेरा हलतो. महाराष्ट्राची धाकटी पंढरी श्री क्षेत्र नगर नारायणगडाच्या चरणी त्रिवार नतमस्तक होतो. आपल्या नारायणगडाचे मठाधिपती प्रेममूर्ती गुरुवर्य शिवाजी बाबाजी यांच्या चरणी नतमस्तक होतो. बंकटस्वामी मठाचे मठाधिपती महंत गुरुवर्य श्री लक्ष्मणजी बाबा मेंगळे यांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि नारायणगडाच्या कुशीत जमलेल्या राजकीय सामाजिक शेतकरी सर्व माझ्या बांधवांना मानाचा ठेशोर. आणि विराट संख्येनं जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझ्या मानाचा ठेशोर. आज खासदारांपासून आमदारांपर्यंत सगळेच बांधव या पवित्र नारायणगडाच्या कुशीत येऊन तुम्ही तुमचं मोठेपण सिद्ध केलं, त्याबद्दल तुमचं सगळ्यात अगोदर धन्यवाद. मला मायबापावर विश्वास होतो बोला. आपला गड नगद आहे म्हणून ताकद मिळते. जशी मला मिळाली तशी माझ्या शेतकऱ्याला पण मिळाली. वेदना शरीरातले त्रास आहे. मी तुम्हाला ही गोष्ट सांगितली होती, आठवत असलीच बघा. एक 5-6 महिन्यापूर्वी तुम्हाला मी गोष्ट सांगितली होती, प्रत्येक माणसाला सांगितली होती की मी थोड्या दिवसाचा पाहुणा. आणि आपण मुंबईला जायची हाक दिली, कारण मी एक गोष्ट तुम्हाला सांगितली होती. शेवटी शरीर हे काही सांगता येत नाही. माझ्या गरीबाच्या लेकराचं मला आयुष्याचं कल्याण करू द्या. मुंबईला चला. पूर्ण जम केलं सर. मी आहे तोपर्यंत माझ्या समाजाच्या लेकराला आरक्षण दिलेलं मला बघायचं. माग कुणी हटवू नका, कुणी माग सरकू नका, अशी संधी पुन्हा सोडू नका. हे मी तुम्हाला सांगितलं होतं. तुम्ही आत्ता साथ दिली ओके ओके चालतं. तर माझ्या समाजाच्या लेकरा बाळाचं मी आयुष्याचं कल्याण करू शकतो. आणि तुम्ही मुंबईला साथ दिली आणि 75 वर्षात लढाई जिंकलेली मराठ्यांनी जिया घेऊन मराठ्यांनी लढाई जिंकली. आता मला चिंता नाही. ओके ओके चालतं. मी आता थोड्या दिवसाचा पाहुणा असो किंवा लई दिवसाचा, मला त्याची चिंता राहिली नाही आता. कारण जे जीवनात येऊन जे सिद्ध करायचं होतं ते मी केलंय. तुम्ही पहिली प्रेमराजी होती, मी 2-3 गरीब माझी करतो गरीब मराठा समाज खूप फरफळत होता.
तो भरभरताना भगवत नव्हता. मी कधी ओके 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 करतो. नाटक केलं नाही. मी कधी समाजाला खोटं बोललो नाही. हा ओके चालतंय. एक गोष्ट खरी. एखाद्या वेळेस 1-2 पावलं मागं पुढं सरकलो असं. ओके चालतंय. एखाद्या चूक झाली पण असं. ओके चालतंय. पण मला दिसत होतं ओके समाज लई तडफडतोय. लेकीवाडी पोरं बाळ मोठे करायचे असले तर शेती बरोबर त्याला अडचणीत आधार देणं गरजेचं. आणि तुम्ही हल्ले ना रात्र माझ्या समाजाचा हट्ट होता, इच्छा होती त्याच्या लेकरा बाळाला नोकरीपासून शिक्षणापासून लाभ राहायला लागला. त्यांनी केलेलं कष्ट त्याच्या डोळ्यात एकदा या 6 करोड मराठ्यांचे लेकर सुखी समाधानी राहावेत. कधी शांत बसलो नाही. पूर्ण आयुष्य दिसवलं. आता मला काही वाटत नाही. खूप जणांनी सातारा संस्थांमध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि हैदराबाद व्यापक म्हणजे मराठवाडा. इथला जर मराठा आरक्षणात गेला राज्यालाच नाही तर देशाला येडा टाकायची ताकद या मराठ्यात म्हणून मिळू देत नव्हते. आपले आणि दुसरे तर विरोधात गेले हो. आपल्या नेतृत्व नको व्हायला होतं. झाली असं नाही कधी चूक, पण जीव येऊ धरणीला टेकला तरी मग हटलो नाही हे त्यांनी पितुरांनी समजून घ्यायला पाहिजे. लढणारा मी आहे, लढणारा माझा समाज आहे. तुम्हाला ऐकून तुमच्या रक्ताशी गद्दारी करून जर मी मोठा झालो असतो मग तुम्ही आमची तुरी करायला पाहिजे होती. तुमचं रक्त आमचं असून सुद्धा इतकं बेसळ रक्तासारखं तुम्ही कसं वागला हे मात्र मराठ्याला नाही कळालं. आमच्या सोबत तर नाहीच, पण मिळालंय त्याच्यात सुद्धा समाधान व्यक्त करू देत नाही. तुम्हाला आयुष्यात काय देता नाही आलं. एक सांगू का, 45 वर्षाची लढाई जे काहीच करता नाही आलं याला. पांढरे कपडे घातले आणि मोठ्या गाड्यात हिंडले. फक्त टीव्हीवरती बोलले आणि पुस्तकं वाचली. याच्यातच यांनी यांचे मोठेपण आणि मर्दानगी गाजवली. समाजाला यांना काय देता नाही. मी आणि माझ्या गरीब मराठ्यांनी एका वर्षात 58 लाख लोकांना आरक्षण दिलं. 3 कोटी मराठा आरक्षणाला मी आणि माझ्या गरीब मराठ्यांनी पुढच्या वर्षात मराठवाड्याचा हैदराबाद गॅजेटियरचा जार घेतला आणि पश्चिम महाराष्ट्राचं सुद्धा गॅजेटियर घेतलं. 2 वर्षात सगळा मराठा आरक्षणात घातला. आणि जे खरं सांगतो तुम्हाला पटून घ्यायचा पोरं आपल्याला मोठे करायचे. नाव ठेवणाऱ्याला लेकर बाळा नाही मोठे करायचे. आपले लेकर बाळा आपल्याला मोठे करायचे. जे मिळालंय ना
जे मिळाले ना ते पण खूप मिळाले. गावाचे गाव निघायला लागले, राहिलेले निघते. समाधानी राज्यात ओताळा वागायचं नको, ओताळा वागायचं नको. कुणीतरी सांगायचं सगळंच पाहिजे. आपल्याला मग लोक सगळंही मिळून द्यायला आणि थोडं थोडं पण मिळून द्यायला. मी आणि माझा समाज आम्ही बरोबर आमच्या पद्धतीला जाऊन जाऊन डावं टाकून सगळ्यांच्या मुडक्यावर पाय दिले. थोडं हुशारीने चाला, खाताना विचार करा गरम एका गार झाला नको. बरं समाज डुबल असं वागायला नको. आपण दसरा मेळाव्याला जमतो, सभाला जमतो, आंतरवालीत जमतो, मुंबईत जमतो, मजा म्हणून नाही. सांगितलेला तुम्ही विचार सांगितलेला मी जपून ठेवायचा आणि मी सांगितलेला तुम्ही जपून ठेवायचा, तरच मोठे होत नाही. तर काय अर्थ नाही. आलो, बसला, इकडं तिकडं फिरला, झाडाखाली गेला, पुन्हा सभात येऊन बसला. मराठ्यांनी चतुर हुशार व्हायचं, टंगळ मंगळ बंद करायची, बावचाळ्यावरी वागायचं बंद करायचं, लई समाज पुढे न्यायचा. एक शब्द सांगतो तो आज पक्का घेऊन जायचा इथं. मराठ्यांनी यापुढं शासक बनायचं आणि प्रशासक पण बनायचं. मराठ्यांनी डोकं लावून हुशारीनं शासक बना, प्रशासक बनवा. शासक जर बनला कोणाला मागायची गरज नाही पडणार. शेतात काम करता करता, घरात काम करता करता, व्यवसाय करता करता, शेतीचं काम करताना, नोकऱ्या करताना शासक बनायच्या डोक्यात राहते. तुमच्यावरती दारिद्र्याचा आलेला गण जर काढायचा असला तुम्हाला शासक बनावं लागणार आहे. कुणी डोक्यावर हात फिरेला, कुणी हातात हात दिला, कुणी चहा पाजेला म्हणून आपण मोठे नाही होणार. या दसऱ्याच्या निमित्तानं सांगतो, जातीला सांभाळायचं असलं, जातीच्या अडचणी दूर करायच्या असल्या तर तुम्हाला शासक बनावं लागेल. आणि प्रशासकही बनावं. प्रशासनात एवढी ताकद आहे, दादा जरी असला तरी आता जोडून प्रशासनासमोर बनावं. दादा त्याला प्रशासनापुढे हात जोडून उभा राहावं लागतं. राजकीय नेता असला तरी हात जोडून उभा राहावं लागतं. गुंड असला तरी राहावं. 2-3 उदाहरणं सांगतो. तुम्ही जर PSI बनला त्याला प्रशासन म्हणायचं. तुम्ही तहसीलदार, PSI, SP, कलेक्टर जर बनला कसलाही दादा तुमच्या पुढे हात जोडून उभा राहील. कसलाही नेता तुमच्या पुढे हात जोडून उभा राहील. समजून घ्या. आज दसऱ्याच्या निमित्तानं तुम्हाला काय सांगतोय, लेकरा बाळांसाठी आयुष्याची शिदुरी आहे. नुसते कष्ट करा आणि नुसतं पळा, एवढंच करू नका. तुमचं पोरगं, तुमची पोरगी PSI झाली, तहसीलदार झाली, कलेक्टर झाली, SP झाली,
इंजिनियर झाली, अलग ओके आलते मोठमोठ्या त्याच्यात अधिकारी झाली. तुमचं पोरग पोरगी सीआयडीत गेली, SITत गेली, SCBत गेलं. प्रत्येक क्षेत्रात जर आपलं लेकरं गेलं ना तर या गरीब समाजाला बसायला आधार होईना. ऑफिस एखादं बसायला आधार. सगळे बोगस लोक जाऊन बसलेत तिथं, बोगस आरक्षण घेतलेले, बोगस. हाय का डोकं ठेका तुमचं? आलतात तर काय म्हणते झाले का? लोक जातीचं काम करायचं असलं, सत्ता असो नाही तर नसो, बोलतात बरोबर, सत्ता असो नाही तर नसो, प्रशासनात जर आपले अधिकारी असले ना राईट फुटात ठोके द्यायचे. सत्ता असो नाही तर नसो. म्हणून आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा. आता आपल्याला प्रशासनात लोक घालायचे, खूप पोर आणि पोरी अधिकारी करायचे प्रत्येक क्षेत्रात. आणि दुसरं, तुम्ही शासक बना, कोणाला फोन लावायची गरजच नाही, लगेच काम. सगळे वस्तू त्यांची आपल्या घरच्या दारात येईल. चूक तुमची आहे. कशी चूक आहे सांगतो तुम्हाला. चूक आहे तुमची. तुमच्या डोक्यातली दया माया जायना. बरोबर. तुमच्या डोक्यात किडी पडली, तुमच्या डोक्यातली दया माया जायना. एखाद्याने जर आपल्या जातीचा अपमान केला, बोलायचं काही व्हायना, पण मरुस तर त्याला झटका टाकी द्यायचा. मरुस तर त्याला म्हणायचं जातवान मराठ्यांची अस्सल लावला. त्याला वाटलं पाहिजे संगत हिंडत माय घडत. पण इतके मायाजवळचे लोक बोलून येते मला पाळलं कसं. तुम्हाला चढवड बनावं लागन. एक उदाहरण म्हणून सांगतो बा, मी बंद करतो थोड्या वेळात. आता बोलू का? शेतकऱ्याचा राहिला आणखी नारायणगड देशातला ऐतिहासिक दसरा मेळावा असा आहे की त्याने शेतकऱ्यासाठी लढ्याचे निर्णय घेतले. ते पहिला दसरा मेळावा आहे. तुम्हाला विसरायचं नाही का सांगतो, कारण सांगतो. मला तर ते विषय नाही बोलायचं, पण थोडी चमक सांगतो विसरायचं कारण. हे काय करते, निवडणुकीच्या आधी थोडा आपल्याला डोची आणि डोचेलं की मी तिकडून उत्तर देतो आणि मी उत्तर दिलं की 3 ते 4 महिने गप बसतो. त्याचा अर्थ समजून घ्या. दिले नका म्हणू त्याला. नीट काय बोलतंय ते ऐका. ते तिकडून असं एक शब्द आपल्या काळजाला लागण असा बोलते. जसा की गुलाबीचं गॅजेट म्हणणारे माकड झालंय ना दोघे ज्या भिकारावं लागली. गुलाबीचं गॅजेट म्हणायचं आणि 3-4 महिने गप बसायचं. मी काय सांगतो नीट ऐका. ते एकच नाही, असे जे जे बोलते त्यांच्याबद्दल सांगतो. तुम्ही ना किडे पडले डोक्यातले जाळून टाका. 1,000 काय बर. आता मी सांगितलं मग त्याला उत्तर. आमचं गुलाबीचं गॅजेट
मग इंग्रज काय तुमच्या घरात राहत होता का? तुमच्या ऐका रे, ऐका ना, मी काय सांगतोय ते ऐका. अर्थाचे गैरअर्थ करते, त्यांच्या घरात राहतो का म्हणजे तरी ते दुसरा अर्थ काढतात, तसा अर्थ नाही. मग तसा अर्थ नाही. अर्थ नीट समजून घ्या. मी गडावर आहे, अर्थ नीट समजून घ्या. त्यांनी सांगितलं आमचं गुलामीचं गॅजेट आहे. त्या नागतोडीला मी बोललो का? नाही बोललो. कोणाला बोट लावायची गरज आहे का? आणि मग मी बोट खेचून केल्यावर त्याच्यासाठी लोकांच्या लेकरा बाळाला तो चिल्ल्याकायचं नाही. तुम्हाला अर्थ कळतो का? गुलामीचं गॅजेट आपल्याला लागू केलं म्हणजे गॅजेट गुलामीचं होतं म्हणजे आपले लेकर सुद्धा गुलाम समजता खरे हराम करो तुम्ही. आमचे जे त्या पक्षात काम करतात तिच्या सगळं कामं करतात. त्या मराठ्याच्या पायदाशी कोण कोण आहेत? हे मराठ्याच्या पायदाशी हो. तुमची खास पायदाशी आहे ना तुमची. तर तुमच्या पोराला तुमच्या जातीला गुलामीची अवलाद म्हणलंय. करतो का प्रचार? झकमाऱ्या. अरे 10-5 लाखाच्या कामासाठी कवचसाठी तुरे स्वाभिमान जागा ठेवले. तो जातीला घाण बोललं गेलं. घाण. तुझ्या जे तिथं त्या पक्षात तिच्या सोबत काम करतात त्यांच्यासाठी सांगतोय. खास तुमच्या अवलाद जर मराठीची असली ना आता तर तुमच्या मराठीच्या लेकराला गुलाम म्हणलंय. गुलाम. मग आपली जर गुलामीची पैदाशी असं जर त्यांचं म्हणणं आहे तर मराठ्यांनी तिथं कशाला झक मारायला काम करता? तुमचा स्वाभिमान जागा व्हाव द्या ना. अरे गेलं राजकीय करिअर खड्ड्यात गेलं. 10-5 रुपयाचं काम काढी लावीत. असा जातवान विषया पिढीणाऱ्याची अवलाद आहे. कशाला कोणाच्या पायाखाली काम करता? पाय चाटून. आता त्यांनी काय सांगितलं? गुलामीचं गॅजेट कशाला लागू करता? मोगाचा प्रश्न अर्धवट राहिला. तुम्ही तिसरं जोडीता म्हणून सांगतो. मग आता आमचं गुलामीचं गॅजेट हे निजामचं. बरं ठीक. मग इंग्रज काय तुमच्या परिवारात राहत होता का घरात राहत होता? त्याचं कारण काय? तुमचा परिवारातला आहे का तो? निजाम आमच्या परिवारातला नाही म्हणून गुलामीच. मग आता इंग्रज हे तुमच्या परिवारातला आहे का म्हणून 1931ची जनगणना घेतली. तुम्ही त्याच्या जीवावर आरक्षण घेतलं. तुम्हाला त्यांनीच आरक्षण दिलं इंग्रजाच्या जनगणनेनं. इंग्रजाच्या जनगणनेनं आरक्षण दिले तुम्हाला. मग तुम्ही कोण असं आम्ही म्हणायचं का? म्हणलो नाही. म्हणलो नाही. आपण तुमच्यासारखे बिघडलेल्या रक्ताचे नाही. म्हणलो नाही. म्हणणार नाही. म्हणायचं का असं म्हणलो. तुम्ही डायरेक्ट म्हणले आम्हाला पण आम्ही म्हणायचं का म्हणलो. बर याच्या पुढे जाऊन आम्ही असं म्हणलो का की बाबा आमचं गुलामीचं गॅजेट हे मग तिकडं राजस्थानला अकबर बादशाहकडून पळून आला तर इकडं तुम्ही निजामाची चाकरी करायला लागला. आम्ही असं म्हणायचं का? म्हणलो नाही का? म्हणलो नाही. भेद भेद नसता. शिकायचं नाही. म्हणून गप्प्यात तुम्ही फक्त फेसबुक व्हॉट्सअपला लिहू शकता. ज्या दिवशी सुरू होईल ना त्या दिवशी तुम्हाला विकाल. काही बोलता महागाडीले नीट करायची ताकद आमच्या मराठ्यात आहे. काही बोलता. आम्ही म्हणलो का
तुम्ही राजस्थानला होते, तिकडं बादशाह अकबर होता आणि त्यांनी लय ठोकला दांड केलं तुम्हाला लोक पळून इकडं महाराष्ट्रात आला. आणि मग तुम्ही निजामाच्या चांगला संभळणाऱ्या बनलात, व्यापारी म्हणून आला तर राज्यकर्ते म्हणलात चला व्हा घरी. आणि असं म्हणायचं का म्हणलो नाही. अरे ग बाई लय बोलतोय तर सगळ्याला मापात राहावा. याच्यासाठी झक मारायला मराठीने तुम्हाला 30 वर्ष निवडून नाही दिलं. याच्यासाठी निवडून दिलं 30 वर्ष तुम्ही असे पान उतारे करू आमच्या अवलादीचे. आणि आता काय करणार हे सांगतो तुम्हाला, नीट ऐका. आता मी म्हणलो ते म्हणले निजामाचं गॅजेट हे, निजामाचं गॅजेट गुलामीचं ते म्हणे गुलामीचं गॅजेट आहे. मी सांगितलं तुमचं सुद्धा इंग्रजाचं आहे, तेव्हा गुलामीच होती, तेव्हा पुढं स्वातंत्र्य होतं असं बोललो. आता तेवढं काळजावर बांधलं बघ आपल्या. तुम्हाला डोके किडे जे पडले म्हणून तुमच्या डोक्यात ते सांगायलो, ते किडे मारून टाका लवकर. किडे तुमच्या डोक्यातले हे काय करते, हळू जीवारी वार करतात आपल्या. आणि मी बोललो का 2-3 महिने गप्प बसते. आपल्या लोकांना काय वाटतं माहितीये का, जाऊ दे रे चुकलं असं काय होतं बोलताना, आता नाही बोलणार इथून पुढं. अरे हे बदलणारच नाही. त्याच्यामुळं दया माया थोडी कमी करा. जे ज्याला मराठ्याचं तिकडून उभा राहील खप पाडायचे. तेव्हा ह्या आपल्या जाती नीट राख्या, तेव्हा आपले नीट वागायचे, तेव्हा हे हुजरीगिरी करायचं बंद करते. आणि जेव्हा आपण पाडायला सुरू करतो ना तेव्हा ते मराठ्या सगळं नीट वागायला सुरू करते. कळालं ना ते आपल्याशी. आणि आपल्या लेकरा बाळाला डायरेक्ट म्हणले राव गुलामी. आपल्या लेकरा डायरेक्ट गुलाम म्हणलं गेलं, त्याचा अर्थ असं होतं. आणि मग तुम्हाला लेकरा बाळापेक्षा मोठे ते आहेत का, म्हणून गपजारी बसले ते आपल्या लोकात मीडियात बोलतेच जाईल. आणि लोकात मध्ये चुकलं तर काही तो पुढं नाही बोलणार. मीडियाने ऐकलं ते आणि मग लोकात बोलून काय करतो, मीडियात म्हणा मग सोडून देतो आम्ही. हे जीवारी वार करतात, कळून देत नाहीत. तिसरा मुद्दा 2 सांगितले, शासक बना प्रशासक बना. दुसरा सांगितला जेव, इथून पुढे जेव बोलत त्याला सोडीत जायचं नाही. तिसरा मुद्दा आहे महत्वाचा, कधीच आजपासून ओबीसीला दोष द्यायचा नाही. बघा डोक्यात उजाड पाडून घ्या. आपण काय करतो, एक जरी नेता बोलला तरी आपण म्हणतो ओबीसीचे नेते घाणे. ओबीसीचे नेते नाही, याच्यात ओबीसीचा काही समान नाही. समजा मायाचा सगळा दोष आहे का, काही सगळ्या मायाचा दोष आहे का, ते सगळ्या माणसाला जाऊन मशीवणी थोडे दिवस पाण्यात बांधायचं. त्याला मी बांधितो, थांबा तो मन नीट होणारे नीट व्हायणारे शरीर मला साथ द्यायला नाही. यांचा तुमचा काढायला मेले पक्का लावले का नाही 150 पावणे 200 कामाला लावले का नाही रे, नुसते तज्ञाला घेऊन बसत याला काय झालं त्याला काय झालं, ते कसं का बसलं हे कसं का बसलं. कुळातच कम घेतले, बिगर कुळाचे कम घेतले, सगळं गॅजेटच कम लावलं. मग मराठीत आत गेले. आत नका तर का बाहेर तरी कवर तू होय ना बाहेर. तू आता इथून पुढं ज्या जातीचा माणूस बोलल त्याला ओबीसीचा नेता नाही म्हणायचा. येथून पुढं एक ध्यानात घेता घडवून जाणाऱ्या प्रत्येक महाराष्ट्रातल्या माणसाने ओबीसीचा नेता बोलला
ते काय करताय चाभऱ्यापणा या कशी आपल्या डोक्यात आलंय. आमच्या ओबीसीवर अन्याय होतो. मग आपण सगळ्या ओबीसीवर बोलतो का नाही? ओबीसीवर अन्याय नाही. याचे लाभार्थी थोडी जात आणि ह्यो दोनच धरून मागायला जायचं. ओबीसी पुढं बोलायचं नाही. समजा उदाहरणार्थ इथून पुढं आता इथून पुढं लक्षात ठेवा. समजा आता थोड्या माळी आणि थोड्या माळ्याचा नेता छगन भुजबळ. बाकीच्या नेत्याने काही केलं, बाकीच्या माळ्याने काही केलं आपलं उगाच उगाच सगळ्यांची विरोध आपण. छगन भुजबळ आणि त्याचे लाभार्थी माळी तेवढीच जात, बाकीच्या माळी आपण. धनगराचा नेता आपल्या विरोधात बोलला. धनगराचा नेता आपल्या विरोधात बोलला. समजत आहे तुम्हाला मी काय बोलतोय? धनगराचा नेता आपल्या विरोधात बोलला. सगळ्या धनगराचा सन्मान नाही. ते थोडं ते 10-5 त्याचे धनगराचे लाभार्थी आणि त्यो बाकीच्या धनगराला देणं घेणं नाही. त्यामुळे इथून पुढे उद्योग जातीचा बोलला ना त्याला त्याच्या जातीत तोलायचा. आता ओबीसीत तोलायचं नाही. म्हणजे बाकीच्या ओबीसीचा बिचारे लवार कुंभार ढोवार काय जे असतील धोबी परी नावी जेवढे तेवढे त्या लवकरच गावाच्या चिठ्ठीलाच कामी नाही. आणि सगळ्या ओबीसीचा फायदा 2-3 घेते. ही एक लक्षात ठेवा. एक आता चौथा मुद्दा सांगतो. आपल्याला 7-8 दिवसापूर्वी विखे पाटील साहेबांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही दसऱ्याला आंदोलन डिक्लेअर करणार आणि सातारा संस्थांसाठी. मी नारायणगडातल्या सगळ्या बांधवाच्या साक्षीनं सांगतो काय रे खाली बसा काय रे करायचं सुरू. शांततेनं ऐका. एक 15-20 मिनिटात सगळं उरकून घेऊ आपण. 15-20 मिनिटात सगळं उरकून घेऊ. शांत राहा. लय महत्वाचे विषय. आणि मग विखे पाटील साहेबांचा फोन आला. शांत बसता का? नाही तर मला सांगा काय मी नीट करू शकतो. आणि दुसऱ्याचा जर असला तर घरात जाऊन नीट करू शकतो. माया नादी लागायचं नाही. तुम्ही 12चे आम्ही 14चे. असल्या भानगडीत पडायचं नाही. शांत राहून द्यायचं. मराठ्याचा असल टाकली पिकली असे चढून दे थोडंफार. पण दुसऱ्याचं जर कोणी अचानक वळवळ करत असं ना घरात घुसवून हाणायची ताकद आमच्या घरात घुसवून. लय सहन केला भाऊ. लय लोकांनी त्रास सहन केला. 75 वर्ष माया मराठ्याच्या. तुला काय सांगावं? कसल्याने यायचं आमच्या आईला घोडा लावून जायचं. बासरे त्याच्यासाठी जीवन नाही. तुमच्या हाताची आहे ना तितकं धारदार आमच्या सुद्धा हाताची. तुमची जशी भाषा तसं आमची वागायची तयारी आहे. तुम्ही आमच्या लेकीबाळीला जगू देणार. तुम्ही आमच्या पोराला जगून देणार. तुम्ही आम्हाला आरक्षण घेऊन देणार. नोकऱ्या खाऊन देणार. माझला का दादागिऱ्या करून दादागिऱ्या तुम्हाला वाटतं तुम्हाला दादागिरी. आमच्या दादागिरी नाही. आमच्या तुमच्या ताकद आमच्यावरती तगडीला फिरून दगडा वापरायची तयारी. ते बाकीचे नाटक फक्त शिकायचे नाही. मला वाटतं नको. समाज मोठा आहे. मागा लागला आखडणार नाही. म्हणून मी आपला गप 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 घेतो. हे गोळगोळ इतर भर मुठभर नाही तर आणि गोळ 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 आम्ही जाऊ द्या म्हणतो. आपला एखादा डोका जरी फुटला तरी आपण म्हणतो जाऊ द्या. त्याला वाटलं भेटेत नाही भाऊ. फुटाण्याला सुद्धा सापडत नसतो फुटाण्याला. मला उगाच जे काही बोलायचं तर बोलायला लावू नका. विषय चालला. विखे पाटील साहेबांचा फोन आला.
त्यांनी सांगितलं पाटील दसरा तुम्ही मला दसऱ्याला ये. मला संडासच लागल्यावर झाले. मुंबईत गेल्यापासून असा धाक पडलाय. अर्ध मंत्रालय मुंबईच्या बाहेर गेलत. म्या बळद 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 धाडस लावून कॅबिनेटरच्या हातात हे आणि तो या कॅबिनेटना काढलेला. कुठला जार काढताना कॅबिनेटला काढावं लागतं. आणि एखाद्या जर उपसमितीने काढला, उपसमितीला अधिकार आहे का नाही काढायचा हेही बघावं लागतं. जर उपसमितीला एखादा जार काढायचा अधिकार आहे तर ते कॅबिनेट असावायला लागते. उपसमिती सगळे कॅबिनेट आहेत. त्यामुळं विखे पाटील साहेबांनी सांगितलं, पाटील गावागावातल्या समित्या नियमांच्या राहिल्या, थोडं शिबिर पण घ्यायचे राहिले, त्यांना सविस्तर सांगायचं काही अधिकाऱ्याच्या लक्षात येत काहीच येत नाही. म्हणलं ठीक आहे, खरं सांगा फक्त. म्हणलं मी माया मराठा नारायणगडावर बोलत. ते म्हणले फक्त अतिवृष्टी जी आर प्रमाणे मराठ्यांना आरक्षण दिलं जाईल. ठीक आहे म्हणलं, मग म्हणू का मी ते म्हणले मला. माझं असं म्हणणं आहे, आपण आता डिक्लेअर करणार होतो तर महिना 15 दिवस जमन का म्हणले. ते यादीत प्रमाण देतो आणि तुम्हाला काम सांगतो. आता पुंगड हिडा तरी आयला माझ्या हाताला चालला नाही रे. तुम्ही कुठं हिडा तरी कुठं चालले काय याची नुकती केली तिकडं काय वास यायला तुला. बाबांनी नगद इथं नगद नारायणगडावर नगद ये बोलता यायला लागला मला. मला चालता उठता येत नव्हतं. संभाजीनगर पासून डोळ्याला धारा होत्या माझ्या थोडी उस्तर. इथं लई शक्ती अपार बाबा. इथं सोपा नाही. इथं जर खोटं केलं ना कार्यक्रम होतो हो माणसाचा. इथं नगद ये, इथं लई येऊन करीत जाऊ नका. माझ्या हात सोडून तुम्हाला विनंती आहे. गड म्हणला असं आपण म्हणायचं हा बाबा तसंच. नगद ये नगद. आणि आपली प्रतिष्ठान आपली इज्जत आपणच वाढायची रे भावा. आपल्या गडाची इज्जत आपणच वाढायची. रुसायचं नाही, फुगायचं नाही. रुसलं तरी बाबाकडे यायचं, सांगायचं मी तुमच्यावर रुसलो. मग तुमचं पटलंच नाही. बाबाजवळ पायावर जायचं, बाबा सांगायचं मी रुसलो. आणि बाहेर जाताना म्हणायचं रुसा सोडून दिला. सोडून दिलं म्हणायचं मी दाटून रुसलो होतो. वागायचं शिका, वागावं लागत. सांगतो तुम्हाला, गॅझेटियर प्रमाणे द्यायला तयार आहे असं त्यांनी सांगितलं. पण तुम्हाला एक काम सांगतो तेवढं का. महाराष्ट्रात सारखे आडनाव असणारे लोक महाराष्ट्रात सारखं आडनाव असणारे लोक म्हणजे महाराष्ट्रात तुमच्या आडनावासारखं कोणाकडेही कुणबी प्रमाणपत्र जर निघालं असलं तर त्याचं शपथपत्र घेऊन मराठवाड्यातल्या लोकांनी अर्ज दाखल करा. नुसतं बोलू नका. आरक्षण नाही आरक्षण नाही, काम करा. पुन्हा एकदा सांगतो, नीट देण द्या. मागचे काय बोलबोल करता रे, हालू नका. काय उपयोग मुंबईत जाऊ काय मुंबईला तुमचं आता काय सांगा तुम्हाला. तुमच्यासारखं आडनाव असणारे ज्याच्याकडे कुणबी प्रमाणपत्र असेल त्याला फोन करा आणि त्याला तो कुणबी प्रमाणपत्र निघालं का तो आडनाव सारखंच आहे. त्याचं कारण सांगतो. तुमचं आडनाव
जसं आहे तसंच ज्याच्याकडे महाराष्ट्रात कुणबी प्रमाणपत्र असेल ती तुमची भावकी आहे. 1 2 तुमचे त्याचे नाते संबंध आहे. 3 तुमचं आणि त्याचं कुळ एक आहे. आहेत ना ठेप्यावर सगळे? अर्ज कवा करता नुसते म्हणता आरक्षण नाही अर्जच करेना. मला दिवाळी दिवस सगळ्यांनी अर्ज केलेले पाहिजे आणि जर त्यांनी नाही दिलं तुम्ही अंतरवली द्या. सांगा इथं माया आडनावासारख्या माणसाचं प्रमाणपत्र होतं, त्याची नामची भावकी आहे, त्याचं नामचं कुळ आहे, त्याचं नामच्या नाते संबंधित पण अधिकाऱ्यांनी दिलं नाही. मी जाणून तेव्हा अधिकारी द्या. प्रतिज्ञा पत्र लिहून घेताना हेच तर महत्वाचं आहे. का उपयोग घेतो प्रतिज्ञा पत्र लिहून घेताना ज्या माणसाकडं कुणबी प्रमाणपत्र आहे तुमच्या आडनावासारखं त्याचं कोण प्रतिज्ञापत्र लिहून घ्या की हा म्हणजे कुणबी प्रमाणपत्र ज्याच्याकडे तिने लिहून द्यायचं. हा माझा भावकीतला आहे, हा माझ्या कुळातला आहे, हा माझ्या नाते संबंधातील आहे. याला शिक्षणासाठी नोकरीसाठी शासकीय योजनेसाठी माझ्या कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे याला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं. कारण तो तुमच्या भावकीतला झाला, कुळातला झाला, नात्यातला झाला. चांगलं आणखीन दुसरा कोणाकोण विचारून सुद्धा प्रतिज्ञापत्र चांगलं करून घ्यायचं आणि अर्ज सादर करायचे. स्थानिक चौकशी अहवाल प्रत्येक सेतू केंद्रावर गरीब लोक समजून घ्या, गरीबाला काय करावं कळाना. स्थानिक चौकशी अहवाल म्हणून एक अर्ज आहे सेतू केंद्रावर, तो काढून आणायचा. त्याच्यावर जे कागदपत्र आहेत ते सगळे कागदपत्र जमा करायचे. ते कागद घेऊन तहसीलदारकडे जायचं आणि तहसीलदारला सांगायचं महा कुणबी जात प्रमाणपत्र निघण्याचा अर्ज भरून घे. तेव्हा म्हणून कागदपत्र आधी अर्ज देतो आणि कागदपत्र घेऊन ये. त्यामुळे अर्ज देतो नाही, कागदपत्र घेऊन आलोय, अर्ज भरून घे आणि प्रमाणपत्र दे. कळाला आता मोकळं. आता हा मुद्दा क्लिअर झाला. आता राहिला मुद्दा शेतकऱ्याचा. माझं सरकारला जाहीरपणानं सांगतो, 1 मराठवाड्यात आणि मराठवाड्यात जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा. त्याशिवाय माघार नाही. हे काम करायचंय दिवाळीच्या आत. सरकारनं हे काम दिवाळीच्या आत करायचंय. दुष्काळ ओला दुष्काळ जाहीर करायचा. 1 70,000 रुपये शेतकऱ्यांना हेक्टरी भरपाई द्यायची कॅश. पिकं जळाले ना पाण्याने 70,000 रुपये हेक्टरी कॅश द्यायची. मुद्दे झाले 2 म्हणून जरा बोलतो ते करतो. त्यामुळे तुम्ही मुद्दे ध्यानात ठेवा. आता तुम्ही समजायचं आता मात्र शेतकऱ्यांची खरी फाईट सुरू झाली. आता समजायचं तुमच्या पात्रात पडलं, आरक्षण पडलं नाही आणि मी म्हणलेलं हे पडलंच म्हणून समजायचं. फक्त आता तुम्ही नीट डोकं लावून ऐकायचं आणि वेळ द्यायचा. वेळ देणार का? पहिला मुद्दा सांगितला दुष्काळ ओला जाहीर करायचा दिवाळीच्या आत. दिवाळीच्या आत 70,000 रुपये हेक्टरी द्यायचे. कोणाला? शेतकऱ्याला पण सरसकट. कोणाला? ज्यांचे शेत वाहून गेले नाही त्यांना. शेत वाहून गेले नाही त्यांना म्हणजे त्यांच्या शेतात पाणी साचलं, पीक जळून गेलं म्हणजे त्याचं 70,000 रुपये हेक्टरी नुकसान झालं. आता राहिला दुसरा
ज्याच्या नदीच्या शेजारचे वावर होऊन गेले आणि पीक होऊन गेलं त्यांना 1,30,000 रुपये भरपाई द्यायची. आपलं असंच असतं. तज्ञ नाही ना अभ्यासक नाही कोण नाही. त्या अभ्यासक भांगारात सगळ्या दुनियाचे कुंतड काही सांगायचं तर आपल्या हिशोबाने बरं गरीबाला मिळत. तज्ञ नको ना अभ्यासक नको तिकडं पुस्तकं नाडीत वाचित बस मला वड्यात. ज्याचं शेत वाहून गेलं आणि पीक पण त्याच्या बरोबर गेलं त्याला 1,30,000 रुपये द्यायचे. हे झाले 2 काम. आणि 3रं काम ज्याचे जनावर वाहून गेले, ज्याचा कांदा वाहून गेला, ज्याची सोयाबीन वाहून गेली, ज्याची बाजरीचे खळे होणार होते वाहून गेले, त्याचे सोनं वाहून गेलं, त्याचं धान्य वाहून गेलं, यांना शेतकरी सांगल तसा पंचनामा करून 100% भरपाई द्यायची. म्हणजे घर पडलं, शेळ्या वाहून गेल्या, जनावर वाहून गेले, म्हशी वाहून गेल्या, काहींचे कांदे वाहून गेले, काहींचे बाजऱ्या काढल्या होत्या ते वाहून गेल्या, काहींचे सोयाबीन काढून ठेवलं होतं ते वाहून गेलं, काहींचं सोनं गेलं, घरातल्या भांडेबासनं गेले, मोटरी गेल्या, पाईप गेले, कोठा वाहून गेला, काहींचे पितळं घर होऊन गेले, काहींच्या नळ्या होऊन गेल्या, काहींची सौर ऊर्जा होऊन गेली. जेवढं वाहून गेलं तितके पैसे एवढे द्यायचे. हे झाले 3. हे झाले 3. आता 4थं शेतकऱ्याचे 15 रुपये कापायचे ठरले ऊसाचे. अजिबात 1 रुपया सुद्धा कापायचा नाही. 20,000 पगार आहे त्याचा 4था हिस्सा कापा 5,000. ज्याला 1 लाख आहे त्याचे 25,000 कापा. ज्याला 2 लाख आहे त्याचे 50,000 कापा. 4था हिस्सा कापायचा. त्याला काही गोमीचा पाय लागला होणार आहे का? पगार फुटका दे वावर कुठंतरी हाडपिलेला असेल नोकरी म्हणल्यावर कुठंतरी आला तिकडं सापडीला असत. त्याच्यामुळं हे कापा. कमीत कमी 4-5 लाख अधिकारी असतील नोकऱ्यावाले सगळे 10 लाख. या 10 लाखातच जवळपास 1,000 कोटी रुपये जमा होते. एक प्रत्येक राजकीय पक्षाकडे हे करायचा. सरकारला सांगतो, मुख्यमंत्र्याला सांगतो, हो ते पैसे कापायचे नाही, ते नोकऱ्यावाले पुरेचे पैसे कापा. टोटल 1,000 रुपये ठेवू नका. त्याचे 4था हिस्सा कापून टाका, शेतकऱ्याला वाटा. इकडे शेतकऱ्यात कुठं कापा आणतो त्याचे 5-8 खायची येळ आली तू कुठं खातो रे? ते जमणार नाही. 1 एकर भर ऊस लावायचा त्याच्यात तुला 5 रुपये तू जर काढी लागली काय तिकडे आणि तो अपवाराचा टायरच 1 लाखाचं आहे गाडीचं. ही केवढं ती गाडी. दुसरा मुद्दा, एका पक्षाकडं 1,000 लोक आहेत मराठ्यावर. निवडणुकीच्या दिवशी म्हणतात 500 कोटी ती नाही देतोय कंपनी बंद पाडी. आता रोग आला का सरकारला? जेवढे व्यावसायिक उद्योगपती येतं, राजकीय लोक येतं, खासदार आमदार येतं, मंत्री येतं, यांच्याकडे प्रॉपर्ट्या 1,000 कोटीच येत ना. 1 एकर ऊसावर 5 रुपये कापी तू कशावर? आता देवेंद्र फडणवीसची प्रॉपर्टी कमी असेल का? काढणार ती दान शेतकऱ्याला. अजित पवारची कमी आहे का? अजित पवार टिकले काढी लागली का? किती कापी हो? शिंदे साहेबांकडे काही रोग आलाय का? त्यांची कापी हो प्रॉपर्टी. उद्धव ठाकरेकडे काही कमी पडलं का? त्यांचं कापी हो. शरद पवारकडे कुणी काढीत लागली का? त्यांची कापी हो. काँग्रेसचे येतं नाना पटोले, सोनिया गांधी, इंदिरा गांधी, ते कोणत्या गावाला लाल भडक गांधी, दुसरा कोणता त्याची कापी हो. यांचं प्रॉपर्ट्या कमी आहेत का? ती आंबाडी
पंप येतं त्याला म्हणा एक दिवस तो आज रिलायन्स पंपाचा व्यवसाय येतो एका दिवसात एका पंपावर 3 शेतकऱ्याला ऊस कुठं जातो तिकडं आमचा फेसबुक पडे पाणी हळूहळू सरा आमचं कुठं जाते तो गास पाण्याला तिकडं लय मोठं उतारा ना तर राम ठाकरेकडे काही कमी आहे का त्याच्या सगळ्या ट्रॅव्हल चालायला तात्या त्याच्या नारायण राणेकडे काही कमी पड असलं त्याला ती ऊसाचे पाटाचे त्याच्या कोणी मग विजयकडे येतं मोहिते घराणे येतं निंबाळकर घराणे चव्हाण घराणे देशमुख घराणे येतं त्या छग्या 2-4 पोते भरून द्या पैशांची त्याची काळी लागली असली पुढे तर त्यात जवळ नसतं इकडे निजामी गॅजेट मंदारी यांच्याकडे असले तर बघा बोलायला तर लय उतू येतं तोडता वाच इकडे ती म्हणा थोडी आणखी कोण असले तर ते वगळती वार एक तो काँग्रेसचा त्याच्याकडे असले तर बघा तो 56 पुळे त्याच्याकडे पैसे असते तरी ते कुठेची कंपनी तर बंद पाडली 200 कोटी दिले नाही म्हणून त्याला निवडणुकीला असे करा ना बोला अंबानी कोण करा टाटा कोण करा तो आणखी कोण तो नाही ते टपोर कोण आहे ते शिंदे साहेबाचे आमदार पळून घेऊन गेले ते टपोर ते नाही उंटावले नाकाचं ते कंबोडा काय नाव कुंकून आल्यात फायदेशीर त्याच्याकडे मारमाचा पैसा आहे काढा नाही कंबोडा का काय कोण काढून शिंदे साहेबाची शिट घेऊन पळून गेला साहेब कंबोडा पुरं विमानात बसलं तर काटाच्या बाहेर आलं इतकं उच हे आमच्या शेतकऱ्याला लुटूस तर ह्या किती कंपन्या आता टाटा आहे ते लई येतं आता बजाज होती येतं आणखी मारण्याचे आलेत ना त्यांचे कोण घ्या ना हे जमतं का निवडणुकीत टायमाला पैसे घ्यायला उद्योग होते खूप हिऱ्याचे माणिक मोत्याचे व्यापार येतं आमचे जैन मारून येतं मजबूत आला ते हमेशा कवा शिराज वाटत लोकांना पैसे वाटा म्हणा आऊ पटेल गेला उधार घ्यायला त्यात मारायला पाटला दिला 5-5 जणांना उधार घेऊन पोकांडी टाकलं त्या मारण्याने आमच्या याचा सगळं 3 रुपये शाखा आपला म्हणतो तू 5 होता रे 3 दिले तो छवाड आणलं पाहिजे 3 दिले तुम्ही कवा डोकं सुधारणार आहे तुमचं गावाने आता तो मुसलमान हिरो पण जायला किती ते नंबर 1 ला आला पैशाला जगात शाहरुख खान हा तो देशात नंबरला 1 ला तीच म्हणा इकडे जरा हे नाही का जमत मुख्यमंत्र्याला इतके हिरो येत यांच्या गाड्या लोक सांगत येत या काय म्हणजे 12 कोटीची गाडी आपण लोकांच्या गाडीत कुठलं तर तेव्हा त्याने आलिशान गाडी घेतली तो तुझा आणला पाहिजे आलिशान घेतली त्याच्या गाडीत बसवणार मला आलिशान गाडी घेतली काय त्याच्यासाठी ज्यांना टाकत मला पैसे लागला रिक्षा यांच्याकडे जर इतकं आहे हे समजून घ्या हे विनोद नाहीये इतके मोठमोठ्या लोक त्यांच्याजवळ कंपन्यात यांना यांच्याकडून सगळे पैसे वसूल करा 1000 लोक सगळ्या पक्षाकडे 1000 लोक 1 कोटी घेतले तर 1000 कोटी रुपये जमा होते एका दिवसात मुख्यमंत्र्याला जमत नाही घ्या करायला शेतकऱ्याला द्यायला हे झाला मुद्दा क्लिअर एक सांगितलं ओला दुष्काळ पगार काय देते ते एका दिवसात आपलं तर आपल्याला द्यायला लागलं हे आपल्याला द्यायला मुख्यमंत्री देवस्थानाला पैसे मागते देवस्थान 1 कोटीची मदत करते अरे बाबा तुमच्याकडे काढी लागली का तुम्हाला दुसरीकडे द्यायला आहेत का उद्योगपतीचे कर्ज माफ करायला ते म्हणल्या का खाल्ल्या कोण पळून गेला पैसे येऊन ते जमतं का मग असे गोष्टी करताना विचार करा आपला पहिला मुद्दा घ्या मुद्द्यावर येऊ हे बस मुद्द्यावर येऊ तो का बिराडी का देऊ दे थोडं मोठा खाली तोंडाला इतक्या लोकात तमो खाली होतो का चावला जाऊन दिसून तरी इथे कापारा ठेवायची पाटणला ठेवली याने मुंबईचा असंच घायल केलं मला कोण मला बाबा
रोडला बॅरिकेड लावायचे पळतो अवघड पोट्टे ती पुढं जेले ठोके दिले पुढं नाही कुंकडे नारळ काढले. पुन्हा मुंबई कसं म्हणले काही काम सांगा, फडणवीस म्हणले काही काम सांगा, पुन्हा मुंबई येऊ नका. नारायण करोड खोटा नाही बोलला. ते म्हणले कवा मुंबईला मराठा आणू नका आणि जर आणलं तर तुम्ही सोबत येते तुमचंच ऐकत येते. आणलं तर मात्र तुम्ही या. एक मुद्दा ओला दुष्काळ जाहीर करायला लावायचा. 2 70,000 रुपये हेक्टरी घ्यायचे. 3 ज्याचे शेत रोडच्या नदीच्या कडीचे वाहून गेले पिकाचे 1,30,000 संपूर्ण कर्जमुक्ती. सुट्टी नाही शेतकऱ्यांना मागे सरकारचं नाही, संपूर्ण कर्जमुक्ती. 5वा मुद्दा ज्या शेतकऱ्यानं विदर्भातल्या मराठवाड्यातल्या खानदेशातल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात आतापर्यंत 20 वर्षात आतापर्यंत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला शासकीय नोकरी सरकारनं द्यायची. 6वा मुद्दा शेतीला हमी भाव घ्यायचा आहे, त्याच्याशिवाय आंदोलन थांबवायचं आहे. काहीच गरज नाही कोणाची. आपल्याला जर हमी भाव गेला तर काहीच गरज नाही कोणाची आत्महत्या होत नाही, काय नाही काय. फक्त आता शेतकऱ्यांचा ताईट व्हायला सावध. 7वा मुद्दा शेतीला नोकरीचा दर्जा द्या. तुम्हाला हे कळलंच नसणार नाही काय. शेतीला नोकरीचा दर्जा द्या म्हणजे तुम्ही म्हणता नोकऱ्या नाहीत, नोकऱ्या नाहीत. ठीक आहे, जो शेती करेन 10 एकरच्या आतला त्याला 10,000 रुपये महिना सुरू करा. नोकऱ्या नाही तर पोरं काता का शेतात तरी कामं करतील 10,000 रुपयाला. शेतीला नोकरीचा दर्जा द्या. कोणाकोणाला नोकरी लागेल 10,000 वर हात करा. मग आहे का नाही चांगली मागणी आपली. शेतीला तुम्ही म्हणता नोकऱ्या नाही, शेती कशी देईल पोरं नाक तरी लागेल पोराला. शेतात काम करायचं त्या पगारामुळं पोरं शेतात काम करणं पोरं वावरही करायला लागले. आणि 7वा मुद्दा शेत इकायचे नाही. शेत कोणी इकायचे नाही. आता हे जर दिवाळीपर्यंत केलं नाही, आता सांगितलेले 7 मुद्दे सरकारनं जर केले नाही, त्यात काही राहिला का आणखी. आणि 3 ट्रिगर 8वा मुद्दा पीक विम्याला यांनी 3 ट्रिगर बसवले. ते ट्रिगर उठवायचे. पीक विमा सगळा द्यायचा. हे जर दिवाळीपर्यंत केलं नाही तर आपण एक काम करू. महाराष्ट्रातले सगळे शेतकरी एक तर धाराशिव जिल्हा किंवा बीड जिल्ह्याच्या बाउंड्रीवरती बैठकीला बोलू, किंवा जालना जिल्हा, संभाजीनगर, जळगाव, बुलढाण्याच्या मधी बाउंड्रीवर जर कुणा जागा असेल तर तिथं महाराष्ट्रातले सगळे बैठकीला बोलू, किंवा मग अहिल्यानगर, सोलापूर किंवा बीड जिल्ह्याच्या बाउंड्रीवरती एखादं गाव शोधून तिथं बैठकीला शेतकरी बोलू आणि किती तारखेला आंदोलन सुरू करायचं हे सांगू. आधी बैठक घेऊ आणि नंतर आंदोलन सुरू करू. शेतकऱ्याला न्याय देऊ तर मागं हटायचं नाही. आणि 15 ते 1 महिन्याचा वेळ आपण सरकारला पुन्हा गॅजेटसाठी देतोय, त्याच्यानंतर नाही. आणि मुद्दा शेवटचा, जर सरकारनं गॅजेट हैदराबादचं, सातारा संस्थाचं लागू केलं नाही, आणि विशेष सांगत राहिलं छत्रपती खासदार छत्रपती शाहूजीराजे महाराज साहेबांना की मी परवा सरकारला बोललोय, सातारा संस्थान, औंध संस्थान आणि पुणे संस्थानचं जे गॅजेटियर घेतलंय त्याबरोबर खासदार साहेब महाराज, शाहूराजे महाराज साहेब तुमच्यासाठी सांगतो की कोल्हापूरचं सुद्धा गॅजेटियर घ्यायचं सरकारनं कबूल केलंय. जर सरकारनं मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना दिवाळीपर्यंत आरक्षणात नाही घातलं आणि आजपासून दिवाळीपर्यंत म्हणजे 1 महिनाभर किमान जर शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी नाही लावले
तर जिल्हा परिषदला सरकारचं एकही सीट शेतकऱ्यांनी निवडून येऊ द्यायचं नाही. याला जोडून दुसरा मुद्दा, शेतकऱ्यांच्या मागण्या दिवाळीपर्यंत मान्य केल्या नाहीतर सरकारनं जिल्हा परिषद नगर परिषद निवडणुका घ्यायच्या नाही. नसता बॅलेट आमच्या गावात आम्ही लावून देणार नाही. महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केल्याशिवाय, ओला दुष्काळ जाहीर केल्याशिवाय, त्याला मागल 100% त्याचं नुकसान भरपाई दिल्याशिवाय, पीक विमा दिल्याशिवाय आम्ही निवडणुकीची तारीख घोषित करून देणार नाही. तर तुम्ही जर केली तर मंत्र्यांना महाराष्ट्रात सभा घेऊ द्यायची नाही. ठरलं का? आणि गॅजेटचं सुद्धा सुविधा लागल, काळजी करू नका. गॅजेटचं सुविधा लागल, 100% गॅजेटचं सोयीला लागणार. नसता महाराष्ट्रात नेत्याला फिरून देणार नाहीत आपण. त्याची काळजी करू नका. फक्त सगळ्यांनी अर्ज करा आणि दिल्लीला पण जायचंय, काळजी करू नका. दिल्लीला येणार का तुम्ही सगळे? पण सांगतो तारीख दरम्यान तुम्हाला थांबा. आधी या 2 गॅजेटच्या अंमलबजावणी होत्या, सातारा संस्थान आहे पश्चिम महाराष्ट्रात. आणि सगळ्यांना विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. तुम्हाला दमानी गावाकडे जा, मला दवाखान्यात जायचंय. त्याच्यामुळं सगळ्यांनी दमाने जा रे बाबा. एक जीवाने राहा, एक विचार फुटून देऊ नका, एकमेकाला साथ द्या. जातीला कुठं अडचण आली, जातीच्या मदतीला उभारात जा, सुखादुखात जा. शेतकऱ्याच्या मदतीला धान्य कापडा घेऊन जा, तेल मीठ घेऊन जा, त्यांना पीठ मीठ घेऊन जा. त्यांच्याकडे तळायला लाईट नाही येते घेऊन जा. तुम्हाला कपडे देता आले कपडे द्या, हाताला पांघरायचं द्या, एखादा गोणी बाजरी ज्वारी देता आली तर द्या. तुम्हाला जे जे सहकार्य करता येईल, बिस्किट पुडा देता आलं तर शेतकऱ्याला द्या. जात बघू नका, ज्या जातीचं आहे त्याला मी देत नाही असं म्हणू नका. ज्यांच्यावर पावसाचं संकट आलंय त्याला सगळ्यांना तुम्ही धान्य द्या. त्याच्यात जात बघू नका. आपल्याला विरोध केला असला तरी पण त्याला माणुसकी जपा, माणुसकी दाखवा. म्हणू नका हिने आरक्षणाला विरोध केला, याला मी देणार नाही. आपण शेतकऱ्याचा जात बघू नका, सगळ्याच्या मदतीला धावून जा. आणि कुणी आपल्याला कितीही नाव ठेवलं तरी एक गोष्ट लक्षात ठेवा, सातारा संस्थांची आणि मराठवाड्यातल्या सगळ्या मराठी आरक्षणात दिवस तर कोणाला बोलू नका. तुमचा अपमान केला तरी सहन करा, तुम्हाला शिव्या दिल्या तरी सहन करा. सांगितलेला शब्द ध्यानात ठेवा. शांत राहा. जे लय वचवच करताय मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र आरक्षणात गेल्यावर कोणी जर आपल्याला त्रास दिला, त्रास सहन करा. माझा ऐका. गरज आपल्याला मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र आरक्षणात जो तर एखाद्या शिक्षा दिला, त्रास दिला तर सहन करा. लय वळवळ करतोय का एखादा? पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातले मराठी आरक्षणात गेल्यावर पहिला नंबर त्याचा लढू, त्याची जीव. पण आता ती वेळ नाही. आणि एक महत्वाचं सांगतो, यांना पुत्र सुद्धा विचारित नाही म्हणून आपल्या विरोधात बोलते. त्यांच्या अंगावर जाऊ नका. घेण्यात देण्याचं संरक्षण लावायसाठी तसं करते. संरक्षण इकडून तिकडून हिंडाव, यांना त्यांच्या जातीत सुद्धा किंमत नाही. पण आपले लोक त्यांच्या अंगावर गेल्यामुळं त्यांना ते संरक्षणासाठी करतात, फोकसला यासाठी करतात, मीडियात राहण्यासाठी करतात. त्यांची काही अवकात नाही, त्यांना काही महत्व नाही, त्यांच्यात लाचपत नाही. समजून घ्या रे बाबा. हो, इकडे येते बोंबलते, मग आपण त्यांच्या मागाला तो त्याला लागत संरक्षण. आणि त्याला कुत्रही चिरीत नाही. तेव्हा 3-4 जण लय मजा येत त्यांची. पण मराठी एकदा आरक्षणात जाऊ द्या आणि मग बोलून टाक म्हणा. त्याला रोड सुद्धा नाही पाळता येणार. असं करू आपण. पण दम धरा, थोडे दिवस दम धरा. कोणाला काय बोलू नका, उत्तर देऊ नका, मीडियात देऊ नका, प्रत्यक्ष देऊ नका.
कोणाला त्रास पण देऊ नका. ते मुद्दाम करतायत मीडिया त्रायासाठी आणि संरक्षण लागायसाठी. आणि तुम्ही फक्त शांततेत घ्या आणि कोणावरही विश्वास ठेवू नका. आपण गरिबांनीच आपल्या गरिबावर विश्वास ठेवायचा, गरिबांनीच लढाई जिंकायची. तुम्हाला लई मोठा करायचं मला, की मी तुम्हाला लई मोठा करणार आहे. तुम्हाला आणखी गरीब मराठ्याला सत्य घालायचंय. मला सत्तेत ज्या दिवशी तुमच्या हातात काय आभार येईल तेव्हा तुम्ही चांगल्या चांगल्या नेत्याचा 30-30, 40-40 वर्षाचा बदला घेतात. तुम्ही म्हणता तवाला येडे करत होता, आता सत्ता मायात येतो फुटा सुट्टी झाला. त्यामुळे एक विचारी राहा, विचार फुटून देऊ नका. हाक मारली की येत जा. मला आता दवाखान्यात जायचंय. धन्यवाद. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. जय शिवराय. धन्यवाद. यानंतर राष्ट्रगीत, राष्ट्रगीतासाठी उभा राहा. एक पुस्तकाचं प्रकाशन झाल्याचे अर्थ होत आहे आणि लगेचच दादांवर संघर्ष होता नावाचं पुस्तक प्रकाशन झालेलं आहे. टाळ्या वाजवा सगळ्यांनी. आणि जे चालतंय त्यांनी सगळ्यांनी राष्ट्रगीतासाठी उभं राहायचं. राष्ट्रगीतासाठी दादा